कोल्हापूरमधील तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे। विमानतळाशेजारील रस्ता सुरू करण्याची या ग्रामस्थांची मागणी आहे। विमानतळाशेजारच्या कोल्हापूर विमानतळाच्या प्रवेशद्वारावर हे आंदोलन सुरू आहे। विमानतळाशेजारी रस्ता सुरू करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। हा रस्ता बंद आहे आणि त्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। कोल्हापूरमधील तामगाव ग्रामस्थांचं हे आंदोलन आहे आणि आंदोलकांचा एकच आक्रोश पाहायला मिळतोय। विमानतळाशेजारील रस्ता सुरू करण्याची या ग्रामस्थांची मागणी। या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, हा रस्ता बंद का केला गेला होता आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे? श्रद्धा, कोल्हापूर विमानतळाच्या अगदी बाजूनच जाणारा हा रस्ता आहे। विमानतळाच्या अगदी मागच्या बाजूला तामगाव हे गाव लागतं। शहरापासून अगदी जवळ असणारे हे गाव आहे आणि त्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे। मात्र विमानतळ विस्तारीकरणाचे काम जे आहे ते युद्धपातळीवरती सुरू आहे। विमानतळ विस्तारीकरण त्या ठिकाणी होताना दिसते आणि म्हणूनच हा रस्ता जो आहे तो बंद करून त्या ठिकाणी जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हा रस्ता बंद झाल्यामुळे पर्यायी रस्ता आम्हाला उपलब्ध करून द्यावा अशी या गावकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणूनच हे सगळे नागरिक आक्रमक झालेले आहेत। एखादा रस्ता आमच्यासाठी बंद करत असताना दुसरा पर्यायी रस्ता सुरुवातीला उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। तो दिला गेला नसल्यामुळं अशा पद्धतीने सगळे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। गावकरी सगळे एकवटलेले आहेत आणि याच आक्रमक ग्रामस्थांकडून या पद्धतीनं आंदोलन जे आहे ते केले जात असताना हे सगळे दृश्य आपण बघतोय, ज्यामध्ये हातामध्ये अनेकांच्या पोस्टर आहेत। विमानतळ प्रशासनाचा अधिकार असो अशाच देखील पोस्टर अनेकांच्या हातामध्ये दिसतात। त्यामुळं निश्चितच एकीकडे हे सगळं सुरू असताना दुसरीकडे शासनाने या सगळ्या प्रश्नांकडे, ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं अशी मागणी केल्याशिवाय आमचा हा रस्ता जो आहे तो नवीन उपलब्ध करू देत नाही, तोपर्यंत हा रस्ता तरी किमान आम्हाला सुरू ठेवावा अशी देखील मागणी आहे ग्रामस्थांनी केली आहे। अगदी शेखर, हे जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनापूर्वी अगोदर काही प्रशासनाला निवेदन वगैरे दिलं गेलं होतं का, जेणेकरून आता या आंदोलकांवर अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ आली आहे? श्रद्धा, वेळोवेळी या गावकऱ्यांनी या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता। यापूर्वी निवेदनं देखील दिलेली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात त्यांनी निवेदन दिले, त्यांचे म्हणणं मांडलेलं आहे। नेत्यांना विशेष करून या संदर्भातले प्रश्न माहीत आहेत। गावकऱ्यांनी हा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून उचलून धरला होता आणि त्यामुळं आता विस्तारीकरण होत असताना आम्हाला दुसरा पर्यायी रस्ता जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत किमान हा रस्ता आम्हाला सुरू ठेवा अशी मागणी त्यांनी केली होती। मात्र विमानतळ विस्तारीकरणाचं काम जे आहे ते अतिशय वेगानं सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर होत आहेत आणि अशातच गावकऱ्यांना दुसरा रस्ता पर्यायी आता उपलब्ध नसल्यामुळं हा आक्रमक पवित्रा या सगळ्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे ही सगळ्यांच्या हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स पाहायला मिळतात आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून प्रशासनाचा ते धिक्कार आणि निषेध करताना या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून दिसत आहेत। या आंदोलनानंतर आता प्रशासन कशा पद्धतीने यांचा मार्ग आणि प्रश्न जो आहे तो सोडवणार आहेत, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देणार आहेत का, पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणार आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे। तो कधी करणार हा देखील प्रश्न आता या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित झाला आहे। नाही, पण तुम्ही जसं म्हणालात की वारंवार निवेदनं देत गेलेलो आहोत, हे ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे, मग दुर्लक्ष का केलं? अडचणी काय, समस्या काय? आणि दुसरी गोष्ट, आता हे ग्रामस्थ हे एकवटल्याचं पाहायला मिळतंय, आता यांची पुढची भूमिका काय असणार आहे ग्रामस्थांची? पुढच्या पवित्रा या सगळ्यांनी हीच मागणी केलेली आहे की आम्हाला हा रस्ता तात्काळ त्या ठिकाणी सुरू करण्यात यावा। जो आता बंद करण्यात आलेला आहे तो बंद न करता आम्हाला दुसरा पर्यायी रस्ता सुरुवातीला उपलब्ध करून द्या अशी या सगळ्यांची मागणी आहे। अन्यथा आम्ही हा रस्ता पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू करू असा हा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतलेला आहे आणि त्यासाठीच या सगळ्यांनी रास्ता रोकोचं हत्यार उपसलेलं आहे। आंदोलन जे आहे ते करताना पाहायला मिळते, यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट देखील ही होताना दिसते। या सगळ्या आक्रमक आंदोलकांना आता कशा पद्धतीनं प्रशासन जे आहे ते आश्वासन देणार आहे, त्यांना कुठला पर्यायी रस्ता आता उपलब्ध करून देणार आहेत आणि तो कधीपर्यंत करून देणार हे मात्र पाहणं गरजेचं आहे। मात्र तोपर्यंत प्रशासनाचा आम्ही धिक्कार करत राहू, निषेध करत राहू आणि हा जोपर्यंत आम्हाला रस्ता उपलब्ध होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू ठेवू असं देखील या सगळ्यांचं म्हणणं आहे। शेखर, पोलीस बऱ्यापैकी तिथे दिसत आहेत, त्यांचा बंदोबस्त नेमका कसा आहे आणि हे ग्रामस्थ कोणाच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि मग हे ग्रामस्थ पोलिसांची काही विचारणा करणार आहेत का किंवा प्रशासनाला पुन्हा एकदा निवेदन देऊन त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची मागणी करणार आहेत का, असं काही कळतंय? श्रद्धा, बरोबर आहे, हे आंदोलन असं त्यासाठी होतं। आपला प्रश्न जो आहे तो प्रशासनापर्यंत पोहोचावा। गेल्या अनेक दिवसांपासून विविध मार्गाने त्यांनी यासाठी मागणी केलेली आहे, मात्र त्या मागणीचा कुठेही
पाठपुरावा प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही आणि म्हणून या सगळ्या आंदोलकांना आणि गावकऱ्यांना आक्रमक व्हावं लागलेलं आहे. गावकऱ्यांचं सर्वच गावकरी जे ते एकवटलेले आहेत, या सगळ्याच गावकऱ्यांनीच नेतृत्व त्या ठिकाणी केलंय म्हणावं लागेल. कारण हा प्रश्न कुठल्या एका व्यक्तीचा नसून तो गावातल्या ज्या ठिकाणी ही लोक ये-जा करत असतात, ज्या मार्गावरून ये-जा करत आलेली आहेत आजवर, तोच रस्ता बंद झाल्यामुळे हे सगळे आक्रमक झालेले आहेत आणि म्हणूनच सगळे गावकरी एकत्र येत ज्याला नेतृत्व ज्या पद्धतीने विचारलं तसं सगळ्या गावकऱ्यांचं नेतृत्व याला आणि म्हणूनच ही सगळी आक्रमक झालेले आहेत. या सगळ्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन आता जागं होऊन यांना काही पर्याय रस्ता उपलब्ध करून देतं का हे पाहावं लागेल. शेखर, जर आता इतक्या वेळा निवेदन देऊन किंवा मागणी करून सुद्धा प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल किंवा दखल घेत नसेल, ही एक गंभीर बाब. दुसरीकडे ज्या पर्यायी मार्गांचा तुम्ही जो उल्लेख करताय, आता प्रशासनाकडून जर येत नाही तर ग्रामस्थांकडून सुद्धा काही प्रस्ताव आलेला आहे का की या पर्यायी मार्गांचा अवलंब आपण करू शकतो, असं काही आहे? तशा पद्धतीचे प्रस्ताव यापूर्वी देखील दिलेले आहेत. मात्र जो प्रस्ताव दिलाय तो जरा लांबून जाणारा रस्ता आहे. त्यासाठी अनेक गावकऱ्यांनी विरोध केलेला यापूर्वी पाहायला मिळालेला आहे. जो रस्ता विमानतळाच्या अगदी बाजूने जातो तामगाव गावापर्यंत, तो एक शॉर्टकट पद्धतीचा मार्ग आहे आणि म्हणूनच त्यावरून ये-जा करण्यासाठी लोकांची सोयीस्कर ती रस्ता होता आणि म्हणूनच तोच रस्ता पुन्हा सुरू व्हावा अशी या सगळ्याच गावकऱ्यांची मागणी आहे. मात्र एकीकडं विमानतळ मोठ्या प्रमाणात काम त्या ठिकाणी सुरू आहे. विमानतळाची त्या ठिकाणी रनवे देखील आता जवळपास 2300 मीटर काही दिवसांमध्ये आता त्याचं काम सुरू होणार आहे आणि शिवाय 3200 मीटरचा रस्ता देखील आणि विमानतळाचा रनवे देखील करण्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी, त्यासाठी मोठा निधी देखील मंजूर झालेला आहे. आणि अशातच आता या पद्धतीनं जर गावकरी आक्रमक होत त्या ठिकाणी हे विकास कामांना त्या ठिकाणी विरोध करत असतील तर ही धावपट्टी आणि ते देखील होणार नाही, हे तितकंच खरं आहे. मात्र एकीकडे या गावकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यांना दुसरा पर्यायी मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि त्यांना विश्वासात घेऊन तात्काळ हे सगळं करणं गरजेचं असलेलं देखील पाहायला मिळते. अगदी शेखर, असेच जोडलेले राहा. पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. काय झालंय आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतोय. कोल्हापूरमधून आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय. कोल्हापूरमधल्या तामगाव ग्रामस्थांचं हे सध्या आंदोलन सुरू आहे. हातामध्ये पोस्टर्स घेत आणि जोरजोरात घोषणाबाजी करत असताना आपण त्यांना ऐकत सुद्धा आहोत. विमानतळा शेजारचा रस्ता सुरू करण्याची या सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे, गावकऱ्यांची मागणी आहे आणि त्याच संदर्भातलं त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. आमचे प्रतिनिधी शेखर यांनी नुकतंच आपल्याला ताजे अपडेट्स दिलेले आहेत. त्यानुसार या ग्रामस्थांनी हा रस्ता सुरू करण्यासाठी बऱ्याच दिवसांपूर्वी निवेदन दिलेलं होतं, मागणी केलेली होती. मात्र त्या मागणीची दखल अजूनही कुणी घेतली नसल्याचं पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे आंदोलक जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि त्यांच्या मागणीवर हे ठाम आहेत. रस्ता खुला करावा या मागणी ही त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी या गावकऱ्यांचं हे आंदोलन आपण पाहतोय. विमानतळाजवळ शेजारचा तामगावचा जो रस्ता आहे तो बंद केल्याप्रकरणी हे गावकरी हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ते कोणाला संपर्क साधतात किंवा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे दिसतोय. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताना पोलीस आपल्याला दिसत आहेत. रस्ता बंद आहे त्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी शेखर यांच्याकडे. शेखर, आता या आंदोलकांना थांबवण्यासाठी किंवा आंदोलकांची समजूत करण्यासाठी कोणते नेते तिथे पोहोचणार आहेत का, काही माहिती मिळते का? सध्या तरी ही माहिती आता मिळत नाही. मात्र आपल्याला माहित आहे की हे मुद्दा घेऊन ते आज नाही तर कधीच नाही अशा पद्धतीचे होर्डिंग देखील अनेकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात, बोर्ड पाहायला मिळतात. त्यामुळं या सगळ्या माध्यमातून कशा पद्धतीनं या सगळ्यांची दखल नेते मंडळी घेत आहेत, प्रशासन घेत आहेत हे पाहणं गरजेचं आहे. खर तर दररोजचाच वापरात असणारा हा रस्ता आहे ज्याच्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून ये-जा करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांना अशा पद्धतीनं रस्ता जर बंद होत असेल तर तो त्यालाच विरोध जो आहे ते इथल्या नागरिकांनी केलेला आहे आणि म्हणूनच आता या सगळ्याची प्रशासनाकडून आणि नेत्यांकडून कशी दखल घेतली जाते हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर रस्ता या सगळ्यांसाठी उपलब्ध केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. श्रद्धा. अगदी. तर कोल्हापूरमधील तामगाव ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे. विमानतळा शेजारचा रस्ता सुरू करण्याची या ग्रामस्थांची मागणी आहे आणि विमानतळा शेजारील तामगावचा रस्ता बंद केला गेला होता त्यामुळे हे ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि पर्यायी मार्ग द्यावा यासाठी त्यांची मागणी सुद्धा आहे. मात्र अजूनही त्यांनी बऱ्याचदा निवेदन दिलं गेलं, अजूनही त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही आणि त्यामुळे आज ते अखेर एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर विमानतळाबाहेरची ही दृश्य आपण लाईव्ह पाहतोय, ताजी पाहतोय. कामगावकरांचं हे आंदोलन सुरू आहे. विमानतळा शेजारचा रस्ता सुरू करण्याची
या ग्रामस्थांची मागणी आहे। शेखर, हा नेमका कोणता परिसर आहे आणि साधारणतः किती वेळापासून या गावकऱ्यांचं या ग्रामस्थांचं हे आंदोलन इथे सुरू आहे? श्रद्धा, मागील अर्ध्या तासापासून हे सगळे गावकरी एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून आंदोलन सुरू आहे। कोल्हापूर पासून विमानतळ कोल्हापूर शहरापासून अगदी 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे। उजळाईवाडी एक गाव आहे, त्या गावाच्या हद्दीमध्ये हे कोल्हापूर विमानतळ आहे आणि या विमानतळाच्या जुनं विमानतळाची जी इमारत आणि हद्द होती त्या हद्दीच्या अगदी बाजूलाच तामगावला जाणारा रस्ता आहे। उजळाईवाडीतून तामगावला जाणारा रस्ता आहे आणि तोच त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता। या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सगळे गावकरी जे ते आक्रमक झालेले आहेत। आम्हाला हा रस्ता जो आहे तो उपलब्ध करून द्यावा अशी या सगळ्यांची मागणी त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या मागणीसाठी हे सर्वजण जे ते एकवटल्याचं पाहायला मिळतात। या मागणीनंतर आता कशा पद्धतीनं प्रशासन जे ते जागा होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। हा रस्ता जो आहे तो तात्काळ आम्हाला वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, कारण जो आम्हाला पर्यायी रस्ता आपण सांगताय तो रस्ता अतिशय लांबून जातो आणि आम्हाला तो रस्ता देखील अद्याप पूर्ण करून देण्यात आलेला नाहीये आणि म्हणून आम्हाला हा आणि आता प्रशासन कशा प्रकारे संपर्क साधतं आणि या आंदोलकांची मागणी पूर्ण होते का याचे सुद्धा अपडेट्स घेत राहू। शेखर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्यासाठी। Thank you.